तर शिवसेना उभाटा पक्ष आणि काँग्रेसची अनेक पालिकांमध्ये युती होण्याची शक्यता आहे। नाशिक, पुणे, नागपूरमध्ये दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा देखील सुरू झाली आहे। त्याचबरोबर मनसे आणि काँग्रेसच्या छुप्या युतीचे संकेत दिले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेना उभाटाच्या कोट्यातील जागा मनसेला देण्याची देखील चर्चा सुरू झाली आहे। मुंबईमध्ये मात्र काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर अजूनही ठाम आहे, अशी देखील एक माहिती समोर आली आहे। तर पुढची महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पालिकांमध्ये युती करण्याबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू झाली आहे। याबाबत जयंत पाटील, राखी जाधव हे चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याची देखील माहिती आहे। मुंबई पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने काँग्रेसकडे 29 तर शिवसेना उभाटाकडे 31 जागांचा प्रस्ताव दिलाय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाण्याबाबत चर्चा सुरू झाल्यात। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे। आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठाण्यामध्ये प्रस्ताव आला तर नक्कीच विचार करू, असं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्लांनी सांगितलं। जितेंद्र वाड आमचे काही शत्रू नाहीत, त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप होता, असंही त्यांनी सांगितलं। दादांचा निर्णय सर्वसर आहेत। आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा, आदरणीय दादांनी जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू। आणि इथे आमचा काय जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे, आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होता, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं। जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय। तिथे कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे त्यांना।